चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक डॉक्टर चारुदत्त शिंदे तसेच उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ तावबाड यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर संपन्न झाले। प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या शिबिरामध्ये प्रमुख अतिथी योग प्रशिक्षक राहुल अंबादास भिलाजी येवला, केंद्र प्रमुख विद्याधाम चांदवड यांनी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी व रुग्णांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सामान्य योग अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले। तसेच राहुल येवला यांनी आपल्या मार्गदर्शनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन जीवनात योग साधनेचा अंतर्भाव केल्यास तणावमुक्त व निरामय जीवन जगता येत असल्याचे सांगितले। यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ तावबाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजाता वाघमारे, डॉक्टर अभिजित निकम, डॉक्टर शशिकांत देवडे, डॉक्टर क्षितिज लोहिते, डॉक्टर श्रेय, डॉक्टर जीवन देशमुख तसेच वरिष्ठ लिपिक विजय पवार, मट्रेन श्रीमती जयश्री बैरागी, फार्मसी ऑफिसर श्रीकांत तावडे, श्रीमती सुवर्णा वनवे, घनश्याम आंबेकर, शरद चव्हाण, धनराज पाटील, प्रणिता भांबरे, प्रयोगशाळा तज्ज्ञ श्रीमती शिल्पा वाघ, श्रीमती आरती ढाके आदी आरोग्य कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नायर सर यांचे सहकार्य लाभले। आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरी अंडे व डॉक्टर पूनम गाडे यांनी आयोजित केलेल्या या योग शिबिरासाठी इन्चार्ज सिस्टर श्रीमती भारती सावंत, श्रीमती शैलजा मिसा, श्रीमती प्रतिभा वंजारी यांचे विशेष सहकार्य लाभले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी विनोद लोखंडे व मच्छिंद्र फटांगरे यांनी प्रयत्न केले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।